आम्ही केली आत्तापर्यंतची बेस्ट जंगल सफारी, ज्यामध्ये अगदी हाताच्या अंतरावर आम्ही प्राणी बघितले. इथल्या सफारीचीच रचना अशी होती की थेट जुरासिक पार्कचीच आठवण झाली. त्याचबरोबर तिथून जवळच असणारं भारतातलं सर्वात मोठं CRPFचं श्वान प्रशिक्षण केंद्र सुद्धा आम्ही बघितलं, जिथे थेट लष्करी कारवायांसाठी श्वानांना म्हणजे पेट डॉग्सना अगदी आर्मी सारखं कडक ट्रेनिंग दिलं जातं. तर ही ठिकाणं कोणती, तिथला अनुभव कसा होता, बुकिंग वगैरे सगळ्या डिटेल्स देणारे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता कसं होतं झू? तर पुण्याहून आम्ही थेट पहाटेच निघालो. अथांगची ही आयुष्यातली पहिली फ्लाईट होती, त्यामुळे आम्हीच जास्त एक्साइटेड होतो. आता ये कर ये कर झोपेत असल्यामुळे तर पहाटेची वेळ आणि अर्धी झोप घेऊन चाललेलो आहोत. पुण्याहून आम्ही निघालो होतो बँगलोरला. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. ही जी ट्रिप आहे ती खास मुलांसाठी प्लॅन केली आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे बघा, डायरेक्ट डायनासोर आलेले आहेत आणि एक नाही, तीन आहेत. नाही म्हणजे असे नाही, ॲक्च्युली खरे प्राणी आम्ही बघणार आहोत. बँगलोरला आम्ही पोहोचलेलो आहोत आणि बाणेरघट्टा नावाचं खूप मोठं प्राणी संग्रहालय, तर खूप एक्सायटेड आहे. ब्रेकफास्ट करून आम्ही थेट निघालो बाणेरघट्टाला, जे एअरपोर्टपासून जवळजवळ 1.5 ते 2 तासाच्या अंतरावरती होतं. त्यामुळे बँगलोरमधला असलं तरी दुसऱ्या गावी गेल्यासारखं वाटलं. फायनली पोहोचलोय बाणेरघट्टाला. बेकार गर्दी आहे, पण ऑनलाईन जर बुकिंग केलं तर जीपचं बुकिंग तुम्हाला आधीच करता येतं. आमचं बुक आहे, आम्हाला टाइम स्लॉट दिला आहे दुपारी 2:30चा, म्हणजे डॉट 2:30ला आम्ही पोहोचतो इथे. आणि मग जीपमधनं सफारी आहे. बाय द वे, बसमधून सुद्धा सफारी तुम्हाला घेता येते, पण आम्ही जीप प्रेफर केली कारण जर मोठा ग्रुप असेल तर छान प्रायव्हसी मिळते. बस सफारीचं तिकीट कमी आहे, जीप तर तुम्हाला संपूर्ण जीप बुक करावी लागते. प्रत्येकाचे चार्जेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, बुक करण्याच्या लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. आता अथांग कालपासून जप लावतोय. फायनली आम्ही इथे आलो आणि तो खूप जास्त एक्सायटेड आहे. अशी बस सुद्धा बुक करता येते, पण आम्ही जीप बुक केली आहे. गणपती बाप्पा. फुल जाळ्यांनी प्रोटेक्ट केलेल्या जीप मधून आमची सफारी चालू झाली. प्रत्येक प्राण्यांसाठी इथे स्वतंत्र सेक्शन आहे. अथांग काय तिथे, काय तिकडे? पहिल्यांदा आम्ही हरणांच्या विभागात प्रवेश केला. मग पुढच्या सेक्शन मध्ये गेलो. इथे आतमध्ये मोठी तळी सुद्धा आहेत, त्यामुळे थेट जंगलात गेल्याचंच इथे फील येतो. मग हत्तीचं पण दर्शन झालं. मग तिकडून अजून वाईल्ड अॅनिमल्सच्या सेक्शनच्या दिशेने आम्ही निघालो. पुढे जातानाच थेट रस्त्यावरून जाणारं अस्वल दिसलं. आणि तिथून मग पुढे गेल्यानंतर बिबटे निवांत पहुडले होते. प्रत्येक प्राणी खूप जवळून बघायला मिळत होते. संपूर्ण प्राणी संग्रहालयाची रचनाच अशी होती की जीप मध्ये बसल्या बसल्या आरामात प्राणी दिसत होते. आणि हे प्राणी अजिबात पिंजऱ्यात नसल्यामुळे, अगदी मोकळेपणाने फिरत असल्यामुळे अजून चांगलं वाटत होतं. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाच्या सेक्शन मध्ये आम्ही प्रवेश केला, तो म्हणजे मिस्टर वाघ यांचा. काही म्हणा, किती बाकीचे प्राणी बघा, पण वाघाचं दर्शन झाल्यावर जो काही पैसा वसूल फिलिंग येतं ना, त्याला तोड नाही. आमच्या जीपच्या जवळच तो गिरट्या घालत होता, त्यामुळे त्याचं अगदी आम्ही मनसोक्त दर्शन घेतलं. भाऊ, वाघच नाही तर सिंहाचं सुद्धा मस्त दर्शन झालं. प्रत्येक सेक्शन मध्ये मोक्याच्या ठिकाणी 10 मिनिटं गाडी थांबवतात, त्यामुळे प्रत्येक प्राण्याचं व्यवस्थित सायटिंग होतं. जीप महाग असली तर बसच्या तुलनेत खूपच जवळून प्राणी दिसतात. बसपेक्षा तिप्पट किंवा चौपट जीप महाग असली तरी फुल पैसे वसूल.
सर्व छोट्या मुलांनी एकदा मानरघट्टा पार्कला यायलाच पाहिजे. मला टायगर, लेपर्ड आणि लायन. अथांग तुला बाणेरघट्टा पार्क मध्ये काय काय आवडलं? कुठले अॅनिमल्स बघितले तू? लायन बघितलं आणि चित्ता आणि लेपर्ड. तर बाणेरघट्टाचा एक्सपिरियन्स जो होता तो ऑसम होता. म्हणजे फ्लाईटनी आम्ही आलो तर जी 1.5 तासाची सफरी होती तर पूर्ण म्हणजे एवढा लांबचा प्रवास वसूल झाला. ॲक्च्युली हे झूच आहे, पण त्यांनी ज्या पद्धतीने ते प्लॅन केलंय ना, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही प्रॉपर जंगल सफारी करताय आणि सिंह किंवा बिबट्या असं इतकं जवळून सायटिंग होतं की असं वाटतं की आपण जसं काही आफ्रिकेतच आहोत असा फील येतो. वाह, मस्त. म्हणजे कम्प्लीट वसूल आहे. जर तुम्ही येणार असाल तर नक्की या बाणेरघट्टाला. मी 100% रेकमेंड करेन. तिकडूनच आम्ही गेलो बाणेरघट्टापासून जवळ असणाऱ्या CRPFच्या श्वान प्रशिक्षण केंद्रात, जिथे अतिरेकी विरोधी कारवायांसाठी खास श्वानांना म्हणजे कुत्र्यांना लष्करी प्रशिक्षण दिलं जातं. हे प्रशिक्षित श्वानांचं प्रात्यक्षिक आम्हाला बघायला मिळालं कारण माझा मेहुणा IPS वैभव निंबाळकर यांच्यामुळे. कारण सध्या तो CRPFच्या DIG पदावरती कार्यरत आहे. या श्वानांना लहानपणापासून ट्रेनिंग दिलं जातं. जसं आर्मी ट्रेनिंग असतं ना, अगदी तसं. प्रत्येक श्वानाचा एक हँडलर म्हणजे मुख्य ट्रेनर असतो. या ट्रेनरचाच फक्त श्वान ऐकतो. Few of these dogs, sir, we have trained them in non-verbal commands also. So only with the ishara of the eyes of the handler, it takes various commands. Jumping. भारी गोष्ट म्हणजे जर अतिरेकी हल्ला झाला किंवा प्रत्यक्ष लष्करी चकमकीमध्ये थेट शत्रूवर हल्ला करण्याचं ट्रेनिंग या श्वानांना दिलं जातं. कशा पद्धतीने ते थेट हल्ला करतात ते आम्हाला बघायला मिळालं. स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता हे श्वान स्वतःला युद्धभूमीत झुकून देतात. त्यासाठी तयार करण्यासाठी प्रत्येक श्वानाला 1.5 वर्षाचं कठोर प्रशिक्षण दिलं जातं. शत्रूवर हल्ला करण्याबरोबरच जमिनीत पुरलेले माईन, RDX, दारुगोळा या श्वानांना शोधून काढता येतो. बऱ्याच वेळा हे श्वान आपल्या सैनिकांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतः माईनवर जाऊन बसतात. असे अनेक श्वान नक्षलविरोधी कारवायांमध्ये शहीदही झाले आहेत. या प्रत्येक श्वानाची शरीरयष्टी इतकी काटक होती की त्यांचं हे डेडिकेशन बघून सुद्धा हे आपल्या देशाचे रक्षकच आहे असं अभिमानाने वाटलं. बँगलोरच्या CRPF प्रशिक्षण केंद्रामध्ये जवळजवळ 300 श्वानांना प्रशिक्षित केलं जातं दरवर्षी. हे प्रात्यक्षिक बघण्याचा अनुभव मी कधीच विसरणार नाही. मात्र सर्वांसाठी हे प्रात्यक्षिक खुलं नसतं. बाय द वे, थँक्यू जे आपल्याला जे डॉग ब्रीडिंग ट्रेनिंग सेंटर राईट ते बघायला मिळालं तुझ्यामुळेच. येस, आपल्याला सिक्युरिटी पर्सनल म्हणजे सुरक्षा रक्षक, सुरक्षा कर्मी, CRPF, पोलीस सगळे माहिती असतात. पण मी म्हणेन की तेवढेच किंबहुना कधी कधी त्यापेक्षा जास्त प्रिव्हेंटिव्ह असं खूप कन्स्ट्रक्टिव्ह काम ते लोक करतात. कारण स्निफर डॉग्स असतात किंवा जे कॉम्बॅट डॉग्स असतात तर त्यांचं ट्रेनिंग आम्ही इन्स्टिट्यूट बघितली. ती CRPFच चालवतं. खूप सुंदर आहे ती ट्रेनिंग आणि तिथे 200च्या आसपास सध्या कुत्र्यांना ट्रेन केलं जात आहे आणि त्याचा डेमो काल आम्हाला बघायला मिळेल. बँगलोर नंतर म्हैसूरमध्ये काय खायचं आणि कुर्गमध्ये कुठे फिरायचं राहायचं याचे वेगळे व्हिडिओज केले आहेत. ते बघायचं राहिले असेल तर नक्की बघा आणि सुकीर्तजी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे असेच ट्रॅव्हल आणि फूडचे व्हिडिओ दर बुधवारी आणि रविवारी तुम्हाला बघता येतील. येत्या बुधवारी भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत हॅपी जर्नी.